माझ्या महाराष्ट्रातील एस-सी, एस-टी, ओ-बी-सी मायनॉरिटीचा आणि जे कोणी संविधानाला मानतात असे लोकांनो, तसंच भारतातील 90% मूल निवासी एस-टी, एस-टीच्या लोकांनो, तसेच मात्र माझे मित्र EVMचे जे मित्र आहेत, प्राचासाहेब, भानुप्रतापजी, बलराज मलिक साहेब, रतनलालजी, लक्ष्मण यादव, गौतम साहेब, जेवढे काही आहेत तेवढे, त्यानंतर विलास खरात सर डॉक्टर, त्यानंतर वामन मेश्रामजी, त्यानंतर कोकाटे साहेब, त्यानंतर जेवढे काही बामसेपचे आहेत, आणि त्यानंतर माझे मोठे वडील बंधू BJ कोळसे पाटील आणि माझे प्रेरणास्थान मामा देशमुख. बघा दादांनो, मी आपणास सांगतो, आपण एक काम करा. आपण नेटमध्ये बघा की काँग्रेसची स्थापना कोणी केलेली आहे 1885 ला. कोण आतंकवादी संघटनेचे लोक आहेत हे. 1926 मध्ये पहिले ज्योतिराव फुलेचं याच्याने नॉलेज बघून त्यांनी जेव्हा शिवाजी महाराज समाधी काढली, तर हा हरामखोर आतंकवादी टिळकांनी गणेशोत्सव सुरू केलेला आहे. आणि जेव्हा त्यांनी गुलामगिरी आणि शेतकऱ्याचं असूड लिहिलं 1885 मध्ये, ह्या आतंकवादी यहुदी हत्यारे आर्य त्या लोकांनी, तुम्ही नेटवर बघा कोणी तयार केलं. त्यानंतर 1926 मध्ये शाहू महाराज आणि बाबासाहेबांचं नॉलेज बघून, मी आता बाकी हिस्ट्री माहीत आहे. त्यानंतर यांनी 1925 मध्ये RSS आणि जनसंघ कोणी बनवलं ते बघा. त्यानंतर बाबासाहेबाला इतका विरोध केला. त्यानंतर गांधीजी सोबत सुद्धा मतभेद होते, पण 42 मध्ये 36 मध्ये SC ST ला आरक्षण दिलं बाबासाहेबांनी. आणि त्यानंतर 42 मध्ये सेकंड वर्ल्ड वॉर चाललेलं होतं. हिटलर हा फक्त 30 वर्षासाठी, सेकंड, फर्स्ट आणि सेकंड, हे 5000 वर्ष झाले. चला, तो आतंकवादी यहुदी म्हणतो, बलात्कारी, चमडी चोर, भागवत 3000 वर्ष, चला ठीक आहे, मंजूर आहे. आता मला सांगा दादांनो, 42 मध्ये कोण मेलेत? SC ST OBC लोक, आम्ही मेलो. आणि त्यानंतर बघा की हा आतंकवादी संघटना कोण आहे? काँग्रेस, जनसंघ यांचा हा नाथूराम गोडसेने याची हत्या केली आहे, गांधीजीची, 30 जानेवारी 1948 ला. बरोबर आहे, बघा नेटवर. त्यानंतर बाबासाहेबाला आणि संविधान पीठात नाही पाठवून दिलं. हे दुश्मन हे एकच आहेत सगळे, तुम्ही बघा नेटवर टाकून. कारण आज 90% हा मूल निवासी जो आहे त्याला उपाशी मारायचं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि सगळ्यात महाराष्ट्रातला जर कोणी असेल विरोधक, हा चमडी चोर शरद पवार. 3 पार्ट्या यांनी, सांगतो मी, महाराष्ट्राचे उदाहरण देतो पूर्ण भारताला. आणि बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबरला जेव्हा संविधान केलं, 25 यांनी शपथ खाल्लेली आहे. काय? हिंदू राष्ट्र, हिंदू म्हणजे शिवी दिलेली आहे ही मोगलांनी. आणि त्यानंतर हे काय म्हटले, आम्हाला नको आहे, आम्हाला कारण आम्ही शिकलेलोच नाही आहे. मला सांगा, मी आज विचारतो, 1950च्या अगोदर कोणी शिकलेलं होतं का? जाती व्यवस्था होती आमच्या देशात. आणि जेव्हा बाबासाहेबांनी केलं, स्वाभिमान शिकवलं शिवाजी महाराजांनी. त्यानंतर बाबासाहेबांनी स्वाभिमानासाठी जय शिवाजी जय भवानी लिहित होते. ज्योतिराव फुले त्यांचा गुरु आहे. आता मी मागची हिस्ट्री सांगत नाही, कितीतरी लोकांनी हे दिल्यानंतर आपल्याला हे मिळालेलं आहे. त्यानंतर बघा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व. आणि बाबासाहेबांनी मानवता एवढं अन्याय अत्याचार आमच्या आया बहिणींना जिवंत जाळलं यांनी. बरोबर आहे, आजही मणिपूरमध्ये काही फरक पडलेला नाही. आणि त्यानंतर बघा दादांनो, स्वाभिमानाने जगायला हजारो वर्षापासून शिक्षण नाही, ही जाती व्यवस्था बनवून आमच्यावर हे करताय. आजही तेच चाललेलं आहे, ते मी प्रूव्ह करणार आहो. आणि आता तुम्हाला ठरवायचं आहे, आम्ही तर ठरवलेलं आहे. सांगतो मी तुम्हाला, परत सांगतो. त्यानंतर बाबासाहेबांनी शिक्षण कशासाठी? बुद्धीची वाढ व्हायला, पोट भरायला नोकरी आणि एकमतचा अधिकार सगळ्यांना दिलं आणि सांगितलं सगळ्यांनी टॅक्स भरा. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व बघा. आणि कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी आणि प्रेस मीडिया. मला विचारतो मी तुम्हाला, हे जे 4 अधिकारावर बसलेले लोक शिकलेले आहेत का अशिक्षित आहेत? आम्ही तर 90% शिकलेले नव्हतो. बघा बघा नेटवर टाकून बघा. आता तुम्ही कुठल्या सदीत आहे? 21व्या सदीत आहे.
आणि 51 बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल, कारण आमच्या आयाभयांचा भोग घेण्यासाठी आहे, आजही तीच परिस्थिती आहे, कारण त्यांना ते पाहिजे होतं. फक्त बघा आणि विचार करा शिकलेल्या लोकांनो, तुमच्या जेवढ्यांकडे मोबाईल आहे तेवढं. हा मानवतेची लढाई आहे आता. त्यानंतर 51 हिंदू कोड बिल आणि यासाठी डिझाईन केलं. 52 पासून आमच्या देशात इलेक्शन झालं. सांगा 52 कोणी SC ST OBC शिकलेले होते का? सांगा ना. 500 वर्ष अगोदर जे पेशवाई आलेली आहे आमच्या देशात, संतांपासून राजे महाराजे, जिजाऊ लढली, सगळे लढले. त्यानंतर फुले शाहू आंबेडकर, बरोबर आहे, यांच्यामुळे संविधान मिळालेलं आहे की नाही हे चेक करा. आणि 52 पासून जेव्हा सुरू झालेलं आहे तेव्हा आतंकवादीपणा पूर्ण डिक्टेटरशिप आला. तो नड्डा म्हणतो 78,000 मतांनी इन्व्हॅलिड झालेत आणि 14,000 मतांनी पडलं. आणि 52 कोण शिकलेले होते हो? सांगा कोण शिकले होते? हाफ पॅन्ट घालून जे आपण OBC म्हणतो किंवा घराणेशाही म्हणतो, हे जे संघात जात होते, बरोबर आहे. आणि लोकशाहीला सुरुवात झाली. कोण सुरुवात केले? आर्य यहुदी आतंकवादी हत्यारे काँग्रेसही त्यांनीच बनवलेलं आहे, जनसंघी त्यांनीच बनवलेलं आहे, बरोबर आहे का डाऊट आहे काही? त्यानंतर 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली बाबासाहेबांनी 56ला, आणि 6 डिसेंबरला म्हणजे कालच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं रिपोर्ट आहे की बाबासाहेबाचं खून करण्यात आलेलं आहे, बरोबर आहे. आता 90% लोक शिकले होते का त्यावेळेस? माझा जन्म 15/10/59 आहे. मी सांगितलं आता मला भीती नाही आहे. मला कोणी मारलं तरी पण मी यांच्या कत्ला करणार. आणि सगळ्यात अगोदर SC ST OBC ने गरीब मराठा लोकांनो, आता एक लाख आता गरज आहे, 1 लाख मराठ्याची. आणि त्यानंतर बघा दादांनो, 1 मे 1960ला महाराष्ट्र ॲड केलं. खरं आहे का खोटं आहे तेवढं विचार करा. आणि 62 यांनी कतलखाना काढलेला आहे व्हॅलिडिटीचं ऑफिस पुण्यामध्ये. कारण यांना गधे घोडे विदर्भातले, काळा कोळसा आणि बाबासाहेबांच्या चितपावन संघटनेमध्ये ऑफिस उघडायचं होतं, बरोबर आहे. जरांगे पाटील, आता 1 लाख मराठ्याची गरज आहे. मराठवाडा हा आंध्रमध्ये होता, कारण तो मुस्लिम याच्यात होता. तर मुस्लिम याच्यात कधीही अंधविश्वास चालत नसतो. आणि याच्या शाहू फुले आंबेडकर चळवळी म्हणून त्यांनी ॲड केलं. आणि दादा मला सांगा 62 कतलखाना काढलं. काल तो मेला हरामखोर ब्रह्माच्या तोंडातून जन्म झालेला मधुकर पिचडचा नातेवाईक महादेव गोविंद गारे, ज्याचं वय 39चं, तो शिकला नव्हता, त्याला ग्रॅज्युएट दिलं तर कोणीतरी मदत केली ना. पांढऱ्या चमड्या पुण्यातल्या, मी सरळ बोलतो, चमडी चो हे सगळे लचांड माणूस आहे. ते बघा आतंकवादी फडणवीस बायको म्हणते रजिस्ट्रेशन द्या म्हणतात वेश्या व्यवसायाचं, आणि तो बघा 3 पोरं करायचं, त्याला धंदाच आहे यांच्या जीन्समध्ये तेच आहे. आणि आज आमच्यावर 75ची व्हॅलिडिटी आहे ना, तुमच्या बापाचे प्रूव्ह करा. आणि त्यानंतर तुम्ही सांगा जेव्हा जन्म तेव्हा रेडिओ तरी होता का? ज्या इंदिरा गांधीने हे केलं त्यालासुद्धा मारलं, बरोबर आहे, मी सांगितलं 10 वेळा. आणि OBCची जनगणना केली का यांनी? जेव्हापासून मंडल कमिशन आलेलं आहे तेव्हा हे चिडून गेले. आणि 77 पुलत कोणी काढली होती, 80 BJP तयार झाली, आणि 81ला जनगणना झाली ते 1 करोड, 2च्या ठिकाणी 4. हे खरे आदिवासी, ब्रह्माच्या तोंडातून जन्म झाला होता याचं, बरोबर आहे. आणि आमच्यावर आज 40 वर्षापासून, आणि काय म्हणतात प्रूव्ह करा. SC STला 50 अगोदरचं प्रूव्ह करा. म्हणजे बघा OBCची जनगणना केली, ओळखा OBCच्या लोकांनो. हां, मराठीला 67चं आणि EWS आदिवासी होते त्यांना कारण हे आतंकवादी लोक हे इतके क्रूर आहेत. आणि मला सांगा महाराष्ट्रामध्ये आझादी मिळवून दिलेली आहे की नाही? आणि हा सगळ्यात क्रूर म्हणजे शरद पवार, बरोबर आहे. राष्ट्रवादी त्याचीच, शिवसेना त्याचीच, RSSची काँग्रेस, RSSची BJP. हां, आणि आज तुमचं सगळं संपलेलं आहे. 85 करोड उपाशी मरणार, बरोबर आहे. शिक्षण गेलं, रोजगार आउटसाईड, शाळा संपवल्या, आणि त्यानंतर करोडो लोकांच्या हत्या केल्या.
कोरोनामध्ये, बरोबर आहे. आता ते CCNRC थांबा, यांना जगातून मला कापून काढायचं आहे, तरच हा बिरसा मुंडाचं रक्त शांत होईल. आणि मला सांगा दादांनो, इंदिरा गांधीला कोणी मारलो? मेरे सिख भाइयों, बदला लो अभी. ये खलिस्तानी बोलते हैं ना, बदला लो इनका. इंदिरा गांधी मरायच्या अगोदर आहे का त्यावेळेस आपल्याकडे TV होतं. इस देश के लिए मेरा खून का एक एक बूंद काम में आएगा, का तिला माहीत होतं? कारण त्यावेळेस कम्युनिकेशनच नव्हतं. आणि 85 मध्ये राजीव गांधी झाला आणि 84 मध्ये, आणि राजीव गांधीने बघा हा मनोज सिंघवी आतंकवादी, प्रकाश कारात कम्युनिस्टचा आणि आतंकवादी अटल बिहारी वाजपेयी 2000 मध्ये सगळ्यांचं पेन्शन बंद केलेलं आहे. यांनी हे EVM मशीन आणलेलं आहे. 89 मध्ये तो म्हणतो 1 रुपया टॅक्स आहे, त्याच्यातलं 90 पैसे खातात, 10 पैसे खर्च कांशीराम चळवळ, त्याला सुद्धा त्यांनी तुकडे तुकडे केलेत. आणि कोण झाला? नरसिंगराव, आतंकवादी, देशद्रोही, संघातला पिल्लावळ. पहिलं काय केलं त्यांनी? गेट करार आणलं आणि 92 मध्ये क्रिमिनल लावलेलं आहे. तर माझ्या लोकांनो, हा जो आहे आतंकवादी महाराष्ट्रामध्ये, तर तुम्ही बघा, तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं का? आता सगळं संपलेलं आहे. आणि हा तुम्हाला 3 आणि 2 5 नाही समजत. बघा फ्रॉड इलेक्शन, तेव्हा यांची पॉलिसी काय ते सांगतो. जे पण राजकारणात आहेत त्यांना सामाजिक अभ्यास आहे का? आणि तुम्ही कधी राजकारणात आले? 50-52 नंतर चालेत. SC ST OBCच्या लोकांवर, मराठा लोकांवर, गरीब मराठा लोकांवर. तर यांची पॉलिसी काय आहे? ऑर्डरनुसार. हे सगळे एकच आहेत. शिवसेनेचे फाउंडर तेच आहेत, राष्ट्रवादीचं फाउंडर तेच आहे, काँग्रेसचे तेच आहेत, त्यानंतर हेही तेच आहे, कोणती समाजवादी पार्टी, सगळ्या पार्टीमध्ये काय आहे? आदेशानुसार. काय आदेश? जो कोणी आमचे ऐकल, कोण देशावर राज्य करताय आता सांगा तुम्ही, सांगा ना. किती एज्युकेटेड लोक आहे चेक करा, 50 पासून SC ST मराठ्यांचे. आणि काय म्हणतात त्याला? आम्ही जे म्हणतो ते करावं लागेल. बरोबर आहे, सत्य आहे. ॲज पर ऑर्डर, पार्टी लिहितात पक्षाच्या आदेशानुसार. काय आदेश आहे? आम्ही जे SC 90% मूल निवासी आहो, आम्ही जे म्हणतो ते त्यांना बोलायचं. काय टॅक्टिस बघा. काय म्हणतात? बाळासाहेबांनी महाराष्ट्रात शांतता केलं. हा म्हणतो चमडी चोर शरद पवार, दंगा होईल म्हणतो. एक जण म्हणतो मस्जिदीत घुसून मारा, एक जण म्हणतो चपलेट मारा 4 वर्षाच्या पोरीचं. आता तुमचं सगळं संपलेलं आहे. तुमच्या जातीतला जो आहे माणूस SC ST OBC आणि मराठ्यातला, आता जरांगे पाटील एक मराठा लाखमणकर यांच्या घरात घुसून, कारण हे ऑर्डरप्रमाणे तुमच्यावर अन्याय अत्याचार करतात. त्यांची सोय मी केलेली आहे, त्यांची काळजी नका करू. मी त्यांच्या कत्ला करणार आणि हे जर नाही ऐकलं तर यांच्यासुद्धा कत्ला करणार. तर आता मराठा, गरीब OBC आणि SC STच्या लोकांना आम्ही मार्शल कोम आहो, आम्ही भीमा कोरेगाव करणार. मी रोज सांगून राहिलो, आम्ही नाही सोडणार. गधड्यांनो, घराणेशाहीवाल्यांना आमच्यावर राज्य करणार का रे तुम्ही? गधड्यांनो, संभाजी महाराजांचा बदला घेतला ना 1818 मध्ये. तर आता जो कोणी MP MLA आहे, जो सिटिंग, याच्या घरात घुसान, कॉलर पकडून गधड्याला मारा, खून करा. याचं तुमच्या पोरांचं आयुष्य बर्बाद करणारे हे लोक आहेत. यांना चमड्या आणि पैसा. बघा, एकेका घरात 40-40 पेन्शन, सगळे नात्यागोत्यातले, ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार आहे का? शिक्षण संपलं, नोकऱ्या संपल्या, सगळं संपलं. जरांगे पाटील निघा आता. तुम्ही जिजाऊचे औलाद असाल, तुम्ही संभाजी शिवाजीच्या औलादी असाल. त्यांनी न्याय केलाय का अन्याय केलाय? सत्य आहे का? सत्य आहे. एवढं फ्रॉड इलेक्शन झालेलं आहे. टाका नेटवर. जगामध्ये असं कोणी ब्रह्मा पैदा झालाय का तोंडातून? आज तुम्ही तुमच्या कुणामुळे झाले तुम्ही गधड्यांनो. आणि हा मादर चोत, हा शरद पवार हरामखोर, पहिले याच्या खानदानी नाही, याचं बी सुद्धा राहिला नाही पाहिजे. संपवणार तुला मी. हरामखोर, पूर्ण देशाचं वाटोळं करणारा शरद पवार आहे. महाराष्ट्रात एवढा पैसा आहे दादा, सगळ्या स्टेटला आपण पालू शकतो. 24 लोकांकडे यांच्याकडे, आणि तो मापलवार. चला दादांनो, आता पोरांचा विचार करा आणि कापा यांना, आपल्या जातीच्या लोकांना. आणि जो कोणी EVMच्या विरोधात येणार नाही रस्त्यावर, त्याला कॉलर पकडणार. तो आजी असो, माझी असो, कोणी असो. गधड्याचं शिक्षणवाले सुद्धा तसेच झालेत, संघटना तशाच झाल्या. चमडी चोर, ह्या बुद्धाच्या नावाने ह्याही चमड्या. बघा तो पॅन्थरवाला नागपूरला, काढा यांना कॉलर देईन आणि तयार व्हा भीमा कोरेगाव करायला.
मी यांना सांभाळतो या कोंबला. 3.5% हे 10% आहेत ना वनव्यवस्था यांच्या मी कत्ल करणार आहोत. जय शिवराय, जय भीम, जय संविधान.